नमस्कार. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातनं एक असा काळ होता जिथे लढाया तलवारीनं नाही तर एका विचाराने लढल्या जात होत्या. चला तर आज आपण 1915 ते 1929 या काळात जाऊया आणि पाहूया की कसं एका व्यक्तीने संपूर्ण देशाला एकत्र आणून बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिलं. हा प्रश्न कदाचित साधा वाटेल, पण याचं उत्तर भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात खोलवर दडलेलं आहे. चला तर मग महात्मा गांधींच्या त्या अनोख्या शस्त्राबद्दल जाणून घेऊया, ज्याने ब्रिटिश राजवटीला अक्षरशः मुळापासून हादरून टाकलं. हे होतं गांधीजींचं मुख्य शस्त्र, सत्याग्रह. याचा अर्थ फक्त सत्याचा आग्रह धरणे इतकाच मर्यादित नव्हता, नाही, तर याचा अर्थ होता कोणतीही हिंसा न करता समोरच्या व्यक्तीचं मन जिंकून अन्यायाचा शेवट करणे. जरा विचार करा, त्या काळात हा विचार किती क्रांतिकारी असेल. तर मग या नव्या पर्वाची, या गांधीयुगाची सुरुवात नेमकी झाली तरी कशी? ही गोष्ट सुरू होते गांधीजींच्या भारतात परतण्यापासून. तर बघा, साल होतं 1915. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले. पण आल्या आल्या ते काही लगेच राजकारणात नाही उतरले. त्यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना एक खूप मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, आधी संपूर्ण भारत फिरा, इथल्या लोकांच्या खऱ्या समस्या काय आहेत त्या जाणून घ्या. आणि खरंच ह्याच प्रवासाने गांधीजींना देशाची नाडी ओळखायला मदत केली. आणि मग जेव्हा 1920 मध्ये लोकमान्य टिळकांसारख्या मोठ्या नेत्याचं निधन झालं, तेव्हा जी एक पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढायला गांधीजी आता पूर्णपणे तयार होते. आता पाहूया, गांधीजींनी आपलं सत्याग्रह हे शस्त्र फक्त कागदावर न ठेवता प्रत्यक्षात कसं वापरलं. त्यांनी 3 ठिकाणी स्थानिक पातळीवर याची यशस्वी चाचणी घेतली. आधी 1917 मध्ये चंपारण्यातल्या शेतकऱ्यांसाठी, मग 1918 मध्ये खेडा जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि त्याच वर्षी अहमदाबादच्या गिरणी कामगारांसाठी गांधीजींनी एकापाठोपाठ एक सत्याग्रह केले. आणि कमाल म्हणजे तिन्ही ठिकाणी सामान्य माणसाला न्याय मिळाला. तिन्ही प्रयोग यशस्वी झाले. या स्थानिक पातळीवरच्या यशांमुळे लोकांचा सत्याग्रहावरचा विश्वास प्रचंड वाढला. आता देशव्यापी संघर्षासाठी एक भक्कम पाया तयार झाला होता. आणि हो, गांधीजी एक सर्वमान्य राष्ट्रीय नेते म्हणून उदयास आले होते. पण जसजशी ही चळवळ वाढत होती तसतसा ब्रिटिशांचा दडपणशाहीचा पवित्राही अधिकच कठोर होत गेला. आणि याच काळात एक इतकी दुःखद घटना घडली की ज्याने संपूर्ण देशाला मुळापासून हादरून सोडलं. या कायद्याला काळा कायदा असंच म्हटलं जायचं, कारण तो भारतीयांचे मूलभूत हक्कच हिरावून घेत होता. इंग्रजांना वाटलं की या कायद्याने ते स्वातंत्र्य चळवळ दडपून टाकतील, पण झालं मात्र नेमकं उलटं. लोकांमध्ये संतापाची एक प्रचंड लाट उसळली. 13 एप्रिल 1919, बैसाखीचा दिवस. अमृतसरच्या जालियनवाला बागेत हजारो लोक जमले होते. कशासाठी? तर आपल्या नेत्यांच्या अटकेचा शांततेत निषेध करण्यासाठी. हा आकडा फक्त एक आकडा नाहीये, हा आहे झाडलेल्या गोळ्यांचा आकडा. तब्बल 1650. विचार करा, जनरल डायरने त्या बागेचा एकुलता एक दरवाजा बंद केला आणि कोणताही इशारा न देता तिथे शांतपणे जमलेल्या निशस्त्र लोकांवर थेट गोळीबाराचा आदेश दिला. या एका आकड्यामागे शेकडो निष्पाप लोकांचा जीव होता. या हत्याकांडानंतर साहजिकच संपूर्ण देशात संतापाची एकच लाट उसळली. रवींद्रनाथ टागोरांनी तर ब्रिटिशांनी दिलेली सर ही पदवी परत केली. या एका घटनेने भारतीयांच्या मनात ब्रिटिशांबद्दल प्रचंड चीड निर्माण केली होती. आणि याच दुःखद घटनेतून एक अभूतपूर्व एकजूट निर्माण झाली. देशाने ब्रिटिश राजवटीविरुद्ध पहिल्या देशव्यापी जनआंदोलनाची तयारी सुरू केली. त्याच काळात भारतीय मुस्लिम खिलाफत चळवळीतून ब्रिटिशांचा निषेध करत होते. गांधीजींनी यात हिंदू मुस्लिम ऐक्याची एक सुवर्ण संधी पाहिली. त्यांनी दोन्ही चळवळींना एकत्र आणलं, ज्यामुळे असहकार आंदोलनाला एक प्रचंड बळ मिळालं. या चळवळीची रणनीती एकदम सोपी पण खूप प्रभावी होती. ती 2 भागांमध्ये विभागली होती. एकीकडे ब्रिटिश वस्तू, शाळा, कोर्ट आणि नोकऱ्यांवर सरळ बहिष्कार टाकायचा आणि दुसरीकडे स्वदेशीचा प्रचार करून आत्मनिर्भर बनायचं. तेव्हा संपूर्ण देशात एक वेगळंच वातावरण होतं, तुम्हाला सांगतो. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा सोडल्या. मोठमोठ्या नामांकित वकिलांनी कोर्टावर बहिष्कार टाकला. शहरांमध्ये परदेशी कपड्यांच्या होळ्या पेटू लागल्या. इतकंच काय, अगदी प्रिन्स ऑफ वेल्स जेव्हा भारतात आला तेव्हा त्याचं स्वागतही रिकाम्या रस्त्यांनी केलं गेलं. आता जरा पाहूया की कोणत्या नाट्यमय घटनेमुळे एवढी मोठी चळवळ थांबली आणि त्यानंतर नक्की काय घडलं. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, नाही का? एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरलेली, ऐन भरात असलेली चळवळ अचानक थांबवण्याचा निर्णय का घेतला गेला असे? हे घडलं उत्तर प्रदेशातल्या चौरी चौरा नावाच्या गावात.
तिथे एका शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला आणि या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने थेट पोलीस स्टेशनलाच आग लावली, ज्यात दुर्दैवाने 22 पोलिसांचा मृत्यू झाला. ही बातमी जेव्हा गांधीजींपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना प्रचंड दुःख झालं. अहिंसा हे तर या चळवळीचं मूळ तत्व होतं आणि त्यालाच तडा गेल्यामुळे त्यांनी संपूर्ण चळवळ मागे घेण्याचा तो कठोर निर्णय घेतला. अनेकांना तो निर्णय पटला नाही, पण गांधीजी आपल्या तत्वांशी ठाम राहिले. चळवळ थांबली असली तरी स्वातंत्र्याचा लढा थांबला नाही, तो नव्या मार्गाने पुढे गेला. चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरूंसारख्या नेत्यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला आणि कायदेमंडळातूनच ब्रिटिशांना विरोध करायला सुरुवात केली. पुढे 1927 मध्ये सायमन कमिशनला देशव्यापी विरोध झाला आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून 1929 मध्ये काँग्रेसनं आपलं ध्येय स्पष्ट केलं, आता फक्त पूर्ण स्वराज्य म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्य. असहकार चळवळ जरी अचानक थांबली असली तरी ती अयशस्वी झाली असं मुळीच म्हणता येणार नाही, कारण तिने करोडो भारतीयांना पहिल्यांदा एकत्र आणलं आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला खऱ्या अर्थाने एक जन आंदोलन बनवलं. पण जाता जाता हा विचार नक्की करा की अहिंसक मार्गावर चालताना जेव्हा हिंसेचा सामना करावा लागतो तेव्हा करायचं काय? हा प्रश्न तेव्हाही महत्त्वाचा होता आणि आजही आहे.